हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे बच्चा, होना भी चाहिए। जो सिलसिला हम लोगों ने नवोदय के हिसाब से स्टार्ट किया था, नवोदय 2026 का, कहीं ना कहीं आज उसके और बेहतरीन पड़ाव के तरफ हम लोग जाने की कोशिश करते हैं। और वो जाने से पहले थोड़ा सा एक चीज बता दूं कि कल नवोदय 2025 का रिजल्ट लगा था, ठीक है? तो अपने क्लास से भी 2 बच्चे सिलेक्ट हुए हैं, है ना? तो उनका जो भी पर्टिकुलर अपना बोल सकते हो आप लोग इंटरव्यू टाइप जो चीजें रहेगी, या जो भी पर्टिकुलर उनसे कुछ चीजें हम लोग जानने की कोशिश करेंगे कि कैसे वो बच्चे पढ़ाई करते थे, या कुछ भी चीजें मैं बहुत जल्द उस पर्टिकुलर सेशन के हिसाब से आप लोगों को मुनासिब जो भी जिस हिसाब से जैसे रहता है उस हिसाब से इख्तियार करा दूंगा। चलेगा? तो चलो बच्चा, आज के वीडियो में हम लोग पढ़ने वाले हैं नंबर सिस्टम अपना 4 4th वाला लेक्चर। इसके पहले अपने 2 से 3 लेक्चर ऑलमोस्ट खत्म हो चुके थे। आज हम लोग नंबर सिस्टम 4 देखेंगे, जिसमें नंबर का फॉर्मेशन किस हिसाब से किया जाता है उसके बारे में देखेंगे। व्हरायटीज ऑफ एग्जाम्पल कैसे कैसे पूछे जाते हैं नवोदय के हित में, त्या आपण गोष्टी आपण यामध्ये सगळे काही चर्चा करणार आहोत। ठीक है, तो चलो बच्चा, स्टार्ट करने से पहले मैं बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। एक गुजारिश करना चाहूंगा, कोई नया बच्चा है, नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा। अपने दोस्तों में पक्का इत्तिलात कीजिएगा। ओके, तो देखो आज का अपना पहला चैप्टर इन द सेंस नंबर फॉर्मेशन के हिसाब से है। कैसे? देखो बच्चा पार्टी, संख्यांची निर्मिती म्हणजे नंबर फॉर्मेशन आहे। काय चॅप्टरचं नाव बाळा? नंबर फॉर्मेशन। ओके, बघा याला मराठीमध्ये म्हणतात बाळा संख्यांची निर्मिती। संख्यांची निर्मिती। आज या टॉपिकवर थोडंसं आपण चर्चा करूया, बघूया की कशा काय पद्धतीने संख्या बनतात। मग मोठ्यात मोठी म्हणा, लहानात लहान म्हणा, मोठ्यात मोठी अंकी म्हणा, हे सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत। ठीक आहे, पण कुठे ना कुठे एक व्यवस्थित वेगळ्या वेगळ्या प्रकारचे एग्जाम्पल कसे आपण यासोबत डील करू शकतो यावर मी तुम्हाला आता चर्चा करणार आहे। ठीक आहे, तर त्यामध्ये समोर जाताना एक गोष्ट लक्षात घे बाळा, काय कोणतं पहिलं आहे? तर पहिला आपल्याला बघायचं आहे मोठ्यात मोठी संख्या कसं काय बनवतात त्याबद्दल। काय म्हटलं मी? समजलं? मोठ्यात मोठी संख्या कसं काय बनवलं जाते याबद्दल आपण आता चर्चा करू। आता तुम्हाला हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत। मोठ्यात मोठी संख्या म्हणजे फॉर्मेशन ऑफ लार्जेस्ट नंबर। आता एक अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे काय असते रे? सगळ्यांना माहिती आहे ना? मोठ्यात मोठी संख्या काय आहे बाळा? तर 9। सगळ्यात मोठी एक अंकी संख्या म्हणतोय मी, सगळ्यात मोठी एक अंकी संख्या ती कुठली राहणार? 9 राहणार। समजलं? कारण की बघा ना, सुरुवात कुठून होते एक अंकाची? 1 पासून होतोय, मग 2, मग 3, मग 4, मग 5, 6, 7, 8 आणि 9। त्याच्यानंतर काय असते बाळा? 10 ना रे। मला एक गोष्ट सांग, 10 ही संख्या भलेही 9 पेक्षा मोठी असेल पण 2 अंकी आहे ना, म्हणजे सगळ्यात मोठा अंक एक अंकीच्या स्वरूपामध्ये कुठला असते? तर 9 असते। काही डाऊट इथपर्यंत? त्यानंतर 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे कुठली बाळा? 99। कोणता 9? 99 म्हणजे 2 वेळा 9। एक गोष्ट इथे लक्षात ठेवायचा की जितक्या अंकांबद्दल तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या विचारली आहे तितक्यांदाच काय लिहून टाकणे? 9। समजलं? जर मी म्हटलं 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या बाळा, तर 9 9 9 किती वेळा? 3 वेळा। 4 अंकी म्हटलं तर 9 9 9 9 किती वेळा? 4 वेळा। 5 अंकी म्हटलं तर 9 9 9 9 9 किती वेळा? 5 वेळा। आणि 6 अंकी म्हटलं तर बाळा 9 9 9 9 9 9 6 वेळा। समजला का नवऱ्याऊ? सगळ्यांना? काही डाऊट आहे कोणाला? पक्का? ठीक आहे, तर हे काय झालं? मोठ्यात मोठी संख्या। आता मोठ्यात मोठी संख्याला एक अजून नाव आहे बाळा। काय आहे नाव? मोठ्यात मोठी संख्या म्हणजे कमाल संख्या। काय लक्षात ठेवा? कमाल संख्या। बघा यामध्ये कन्फ्युजन करतात तुम्हाला। कमाल संख्या म्हणजे पण मोठ्यात मोठी संख्या, कमाल संख्या म्हणजेच मोठ्यात मोठी संख्या। ओके, चला समोर जाऊया बाळांनो। बघा आता यामध्ये एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची राहिली
की हे सगळ्याच्या सगळ्या संख्या जितक्या पण कमाल संख्या आपल्या ह्या मोठ्यात मोठ्या संख्या असतात ना, तुम्हाला ह्या सगळ्याच्या सगळ्या संख्या बाळांनो एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्याच्या सगळ्या संख्या 9 म्हणा, 99 म्हणा, 999 म्हणा, 9999 म्हणा, हे सगळ्याचे सगळेच संख्या काय असतात तर विषम संख्या असतात. सगळ्याच संख्या किती कसे असतात बाळा? विषम संख्या असतात. सगळेच संख्या विषम संख्या असतात. ठीक आहे. सगळ्यात मोठ्यात मोठ्या संख्या ह्या कशा स्वरूपाची असतात? विषम स्वरूपाची असतात. काही डाऊट बाळांनो? ठीक है, हा प्रॉपर पद्धतीने तुम्ही नोट लिहून ठेवून द्याल जब भी आप इसको देखोगे तब. ओके, नेक्स्ट बघूया आपण आता लार्जेस्ट इवन नंबर. याला काय म्हणतात तर मोठ्यात मोठी समसंख्या. आता हे मोठ्यात मोठी समसंख्या कसं काय? मोठ्यात मोठी विषम संख्या हे काय प्रकार काय आहे? तर बघा बाळांनो, आपण थोडंसं आता डिस्कस करूया मोठ्यात मोठी समसंख्येबद्दल. आता जर मी तुम्हाला लक्ष द्या मी काय म्हणतोय ते बाळा, जर मी एक प्रश्न म्हणतो तुम्हाला कसं की मोठ्यात मोठी, बघा मोठ्यात मोठी मोठ्यात मोठी मी म्हणतो बाळा तुम्हाला 2 अंकी समसंख्या. 2 अंकी समसंख्या. जर मी असं तुम्हाला प्रश्न विचारलं तर अशा वेळेस तुमचं पहिलं काम काय राहील माहित आहे बाळांनो? काय राहणार बाळा? मी काय, हा गुड, बहुत बढिया बहुत बढिया. मोठ्यात मोठी 2 अंकी जेव्हा मी समसंख्या म्हणतो ना, सगळ्यात आधी पहिले काम काय करणे? मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या काढणे. तर मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या म्हटल्यावर आपल्या दिमागामध्ये काय यायला पाहिजे रे? 2 वेळा 9 ना, म्हणजे किती? 9 आणि 9. पण ही संख्या काय आहे बाळा? पण ही संख्या काय आहे? विषम आहे. काय आहे? विषम. आणि आपल्याला विचारलं काय आहे? सम. तर बाळा अगर सपोज मी +1 केलं, विचार कर, जर मी +1 केलं 100 होते आणि ही संख्या काय आहे? सम पण आहे. पण ही होणार का? नाही. कारण बाळा, कारण ती पण ही 3 अंकी आहे. काय आहे? 3 अंकी आहे. आपल्याला 3 अंकी चालतो का रे? नाही. तर म्हणून बाळा कधी पण अशा वेळेस मोठ्यात मोठी जेव्हा 2 अंकी असो 3 अंकी असो समसंख्या काळा जेव्हा म्हणतो ना तो, तेव्हा काय करणे? 1 मायनस करणे. कोणामधून? ज्याबद्दल विचारलाय त्यामधून. म्हणजे तुमचं प्रॉपर उत्तर काय राहणार? 99 मधून 1 गेलं बाळा, किती? 98. हीच ती काय आहे? समसंख्या आहे, जी काय आहे? मोठ्यात मोठी 2 अंकी समसंख्या. काय बाळा? मोठ्यात मोठी 2 अंकी समसंख्या. ओके, जल्दी बघा बाळांनो. पण जर आता मी अगर सपोज तुम्हाला प्रश्न विचारला, आता अशा स्वरूपामध्ये न करता आपण जर बघा बाळांनो, बघा तुम्हाला स्लाइड भेटून जातील, डोंट वरी. ठीक आहे. जर मी तुम्हाला प्रश्न विचारला कसलं की मोठ्यात मोठी, बघा लक्ष द्या, मोठ्यात मोठी 3 अंकी काय संख्या? तर समसंख्या जर मला काढायचं असेल तर सगळ्यात पहिले काम काय करणे रे? मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कुठली आहे ते पहिले काढणे. किती आहे? तर 9 9 9. पण ही संख्या कुठली आहे बाळा? ही संख्या काय आहे? विषम आहे. आपल्याला काय पाहिजे आहे? सम. तर सम पाहिजे आहे म्हणून -1 करणे, म्हणजे तुमचं उत्तर 9 9 8, जे की काय होणार? समसंख्या होणार. तसंच जर मी तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही मला सांगू शकाल का रे बाळांनो की मोठ्यात मोठी, सांगाल बरं, 4 अंकी समसंख्या बाळा कोणती संख्या? डायरेक्ट सांगू शकता ना आता? म्हणजे कसं सांगाल रे बाळांनो? सांगा बरं. म्हणजे काय म्हणाल? पहिले 9 9 9 9 4 अंकी, ही काय झाली? मोठ्यात मोठी संख्या झाली. पण मला काय पाहिजे होतं? सम. ही तर विषम आहे. तर मग काय करणे? -1 करणे, म्हणजे 9 9 काय होणार? 9 8. हा तुमचा प्रॉपर
उत्तर राहणार. तसंच मग आता तुम्ही तोंडी सांगू शकता का रे की मोठ्यात मोठी 5 अंकी समसंख्या कुठली? 9 9 9 9 8. बस, कोई डाऊट? ओळखू शकाल? कधी पण मोठ्यात मोठ्या संख्येमध्ये जेव्हा तुम्हाला समसंख्या विचारत आहे तर नेहमी नोट काय लिहून ठेवाल? यामध्ये नोट काय लिहून ठेवायचा की -1 करणे. जे काही संख्या तुम्हाला विचारली आहे त्यामधून -1 करणे, बस, बाकी काही नहीं. देखो बच्चा, इसमें अभी हम लोग नेक्स्ट में जाते हैं. हा जसा मोठ्यात मोठी समसंख्या आपण बघितलं ना, ठीक आहे, आणि या आधी काय बघितलं होतं? मोठ्यात मोठी संख्या कशी काय बनतोय ते. आता आपण बघूया लहानात लहान संख्या कसे काय बनतात ते. लक्ष दे रे बाळा, ह्या झाल्या आहेत बरं गोष्टी आपल्या. पाय, लहानात लहान संख्या बनवणे म्हणजे फॉर्मेशन ऑफ स्मॉलेस्ट नंबर. यहाँ पे क्या होता है कि एक अंकी लहानात लहान संख्या काय असते रे? एक अंकी लहानात लहान संख्या 1 असते. सुरुवातीची लहानात लहान संख्या काय असते बाळा? 1. काही डाऊट आहे? ठीक आहे. अच्छा, 2 अंकी काय असते? 10. समजलं? 2 अंकीची सुरुवात ज्याच्यापासून होतोय म्हणजे ती सगळ्यात लहान झाली ना. ठीक आहे, म्हणजे तुमची 2 अंकी लहानात लहान संख्या किती झाली? 10. आणि 3 अंकी किती? तर 100. 4 अंकी किती? तर 1000. 5 अंकी किती? तर 10,000. आणि 6 अंकी किती? तर 1,00,000. समजत आहे? इथे काय फक्त दिमाग लावायचा की जेव्हा केव्हा 2 अंकी म्हणतोय तर एका सोबत 1 टकल्या लावणे. 3 अंकी म्हणतोय तर एका सोबत 2 टकल्या लावणे. 4 अंकी म्हणतोय तर एका सोबत 3 टकले लावणे. आणि 5 अंकी म्हणतोय तर एका सोबत 4 टकले लावणे. म्हणजे सांगण्याचा उद्देश माझा, जसं मगाशी तिकडे आपण 9 कित्येकदा यूज करत होतं, जितका अंक म्हटलाय तितक्यांदा. पण इथे शून्य कितीदा यूज करणार आहोत? जितक्या संख्या म्हणजे जितका अंक म्हटलाय त्यामधून 1 वजा केल्या असता. म्हणजे जर 6 अंकी मी म्हटलं, जसं आता 6 अंकी आहे, जर मी 7 अंकी संख्या 7 अंकी लहानात लहान संख्या जर मला पाहिजे आहे बाळा, तर मी कसं बनवणार रे? 1 तर लिहिणार, पण 7 आहे म्हणून 6 शून्य लिहिणार. 1 2 3 4 5 6 हा माझं काय राहणार? प्रॉपर उत्तर राहणार. यामध्ये एक गोष्ट अजून तुम्हाला आवर्जून सांगतोय, जसं मगाशी मोठ्यात मोठी संख्या तुम्हाला मी म्हटलं होतं, त्याला अजून दुसरं नाव काय होतं बाळा? कमाल संख्या. मान्य करा? तर आता ही लहानात लहान आहे ना बाळा, तर याला काय म्हणायचं? किमान. काय म्हणायचं? किमान संख्या. काय म्हणायचं? किमान. लहानात लहान किमान संख्या, मोठ्यात मोठी कमाल संख्या. हा बिलकुल लक्षातच ठेवा रे. काही भरोसा नाहीये केव्हा तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील ते. हे तुमच्याकडे लिहून आहे. इथे एक शब्द चुकीचा आहे की सगळेचे सगळे लहानात लहान संख्या हे काय असतात? सम असतात. इवन तिथे फक्त काय म्हणायचं? पहिल्या 1 अंकी लहानात लहान संख्याला सोडून प्रत्येक लहानात लहान संख्या हे काय असतात? सम असतात. ठीक आहे. इथं काय लिहाल व्यवस्थित? कसं लिहाल रे बाळांनो? 1 अंकी लहानात लहान संख्येला सोडून सगळेच लहानात लहान संख्या काय असतात? सम. म्हणजे काय? इवन असतात. हा बाळा लिहून टाका. ठीक आहे. ओके. हो, नाही ते नाही, जे आपल्याला तुम्हाला जे बरं वाटतात, जे कामाचे वाटत आहेत त्याच गोष्टी लिहा. बाकी सगळ्या गोष्टी तुमच्याकडे ऑलरेडी लिहून आहेत. ओके, चलो नेक्स्ट. आता याच्यामध्ये आपण नेक्स्ट बघूया बाळा की जसं मगाशी आपण मोठ्यात मोठ्या संख्येची काय कोणती संख्या बघितलं होतं? समसंख्या. है ना? मोठ्यात मोठी समसंख्या कोणती बा म्हणून. तर इथे तर सगळेच सम आहेत.
तर आता काय बघावं लागेल आपल्याला, लहानात लहान विषम संख्या, लहानात लहान विषम संख्या बघून घ्या. बहुत खूप छान पद्धतीने कन्सेप्ट आहे बरं बाळा हा. आता जर मी तुम्हाला म्हटलं बघा, लहानात लहान 3 अंकी, लक्ष दे, विषम संख्या. कोणती संख्या? विषम संख्या सांगा. तर काय प्रश्न, काय उत्तर राहणार बाळांनो? लक्ष दे रे. सगळ्यात पहिले काम काय करायचं, मगाशी जसं करत होतो आपण, की पहिले लहानात लहान 3 अंकी संख्या. तर सांगा रे, लहानात लहान 3 अंकी संख्या किती बाळा? 100. पण ही काय आहे? सम आहे. मला काय पाहिजे? विषम. तर बाळा -1 करीन तर चालेल का? या वेळेस -1 कराल तर 2 अंकी मध्ये रूपांतर होते. -1 केला ना बाळा तुम्ही तर 99 होणार. आपल्याला 3 अंकीच पाहिजे. तर मला काय करावं लागेल? +1 म्हणजे किती बाळा? 101. तसंच जर तुम्हाला प्रश्न विचारलं काय, की लहानात लहान 5 अंकी विषम संख्या, तर दुसरा तिसरा काय नाही करायचं. पहिले काय करायचं रे? पहिले करायचा जे लहानात लहान 5 अंकी संख्या असते, काय 1 लिहून 4 टकले, त्याच्यामध्ये काय करणे? डायरेक्ट +1 म्हणजे 1001 हा तुमचा उत्तर राहणार. काही डाऊट बाळा कोणाला? थोडस तरी ठीक आहे. तर यामध्ये नोट काय लिहून ठेवायची, की यामध्ये विषम संख्या काढत असताना जे काही संख्या असतो लहानात लहान त्यामध्ये +1 करणे. तिकडे काय करत होतो आपण? -1 करत होतो. इथं काय करावं लागेल? +1. काही डाउट रे बाळा? थोड़ा तरी ठीक है. देखो बच्चा, ये जो भी चीजें हम लोगों ने अभी सीखा है ना, ज्या ज्या गोष्टी आपण आता अभ्यास केलाय त्यावर आधारित आता वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रश्न बघूया. चालेल? चालेल. तर बघा, पहिला प्रश्नाकडे जाऊ आपण. बघा, 2,4,9,7 अंकांपासून लहानात लहान संख्या कशी बनवणे. कशी बनवा? लहानात लहान संख्या म्हणतोय ना बाळा, नेहमी एक लक्षात ठेवा. बघा मी काय म्हणतोय ते. काय म्हटलं त्यांनी? कोणती संख्या म्हणते? लहानात लहान. जेव्हा तो लहानात लहान संख्या म्हणत आहे 2, 4, 9 आणि 7 पासनं, तेव्हा नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, लहानात लहान संख्या म्हणतोय तेव्हा सुरुवात ही लहानापासून कराल की मोठ्यापासून नाही कराल? म्हणजे लहान पासून सुरू. सगळ्यात लहान कोणता आहे? 2. मग कोणता आहे रे बाळा? अरे रे रे, मग कोणता आहे? 4. मग 7 आणि मग 9. हीच काय तुमची त्या अंकांपासून बनलेली लहानात लहान संख्या. काय म्हटलं मी? समजलं का? काय म्हटलं मी? समजलं? ठीक आहे. चला, त्याच्यानंतर जर मी तुम्हाला म्हणेल बाळांनो, बघा पहिले समजून घ्या, कारण की ह्या गोष्टी तुमच्याकडे झालेल्या आहेत. अननेसेसरी इसमें टाइम वेस्ट नहीं करेंगे हम लोग. चलेगा? लहानात लहान संख्या म्हटल्यावर सुरुवात कुठून करायच्या? लहान संख्येपासून. ठीक है. चलो चलो, अब अगर सपोज मैं बोलता हूं नेक्स्ट प्रश्न काय म्हणतोय बाळा? लक्ष दे. नेक्स्ट प्रश्न असं म्हणत आहे की 2,4,9,7 अंकापासून मोठ्यात मोठी संख्या सांगा म्हणते. काय म्हणते? मोठ्यात मोठी संख्या सांगा म्हणते. तर भाऊ मोठ्यात, लक्ष दे रे, मोठ्यात मोठी संख्या काढत असताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायचं की जे काही अंक दिलेले आहेत ना, त्यामधून मोठ्या अंकापासनं लहान अंकापर्यंत जायचं. म्हणजे मोठी अंक कोणता आहे? 9, मग 7, मग 4, मग 2. हा तुमचा उत्तर राहणार. समजलं का? अरे खूप सोपे असतात रे बाळा, फक्त प्रकार आपल्याला समजलं पाहिजे. कशा प्रकारची प्रश्नांची रचना तुम्हाला विचारण्यात आलेली आहे हे ज्याला समजलं, उत्तर जिंदाबाद. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे जर जाणार बाळा, तर बघा, अरे रे 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 रे, हा काव्य सर नवीनच टाईप आहे हा. तर या टकल्या 2, 4, 9 आणि 7 अंकापासून भाऊ लहानात लहान संख्या कशी बनवाल हा प्रश्न आहे.
नाही समजलं मी काय म्हटलं? लहानात लहान. लक्ष दे, त्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. कशा प्रकारची? की कोणापासून बनवायचं आहे? 0, 2, 4, 9 आणि 7. लहानात लहान संख्या बनवायची आहे ना. कोणती संख्या बनवायची आहे? लहानात लहान. तर सुरुवात कुठून कराल? लहान पासून. म्हणजे टकल्या 2, 4, मग 7 आणि मग 9. बाळा हे चालेल का रे? काऊन नाही चालेल? कारण की बघ, मी तुम्हाला मला वाटते सुरुवातीलाच सांगितलं होतं, कुठल्याही संख्येच्या सुरुवातीला जर 0 आहे त्याला काहीच अर्थ नसतो. हा लक्षात ठेवायचा. ठीक आहे. पण तरी पण तुम्हाला संख्या तर बनवायचीच आहे ना. पर्यायामध्ये असते बरं. हा पर्यायामध्ये ही संख्या असते आणि आम्ही मस्त खुश होतो आणि टिक मारतो. घरी येऊन सांगतो मस्तपैकी पप्पा मम्मींना, पप्पा माझ्याकडे मस्त पेपर गेला जी. हो का? उत्तर काय केली? तर टकल्या. झाला. उत्तरही टकल्या आणि मार्कही टकल्या. समजलं? तसं नाही रे भाऊ. तर मी काय म्हटलं, अशा वेळेस मांडणी अशी जरूर करा, पण हा जो टकल्या आहे ना, याचा स्थान बदलवून टाकायचं, जागा त्याची बदलवून टाकायची. कुठे न्यायचा? त्याच्या नंतरच्या संख्येमध्ये. आणि नंतरची संख्या कुठे? टकल्याच्या ठिकाणी. म्हणजे काय? 2, 0, 4, 7, 9 ही काय बाळा? लहानात लहान संख्या आहे. हे लक्षात ठेवायचं. कुणापासनं? या अंकापासनं बनलेली. काय बात क्लिअर हुई? समजलं? एक एक व्हेरायटीज घेतोय बाळा, म्हणजे जेणेकरून कुठे नाही कुठे तुम्हाला व्यवस्थित सगळं काही समजायला हवं. ओके. नेक्स्ट प्रश्नाकडे जर मी जाणार तर बघा कसं, की 2, 4, 9 बाळा, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. इथे कुठे नाही कुठे भरपूर मुलं घोळ करतात. कसं? तर लक्ष दे. काय? की बघा 2, 4, 9 आणि 6 या अंकापासून लहानात लहान काय म्हणतोय तो? लक्ष द्या. लहानात लहान समसंख्या पाहिजे म्हणते बाळा. कोणती संख्या पाहिजे म्हणते? समसंख्या पाहिजे म्हणते. घोळ आहे बाळा. इकडे बसणार आहे तुला दिसणार का खरंच? बरं ठीक आहे, चला बघ. तर बघा आता तुम्हीच सांगा, लहानात लहान समसंख्या तर ते नंतर काढत बसू आपण, पण सगळ्यात पहिले काय करणे? लहानात लहान संख्या काढणे. तुम्हीच सांगा, या अंकापासनं लहानात लहान संख्या कोणती राहणार रे? सुरुवात कुठून करायची? छोट्या संख्यापासनं. मग 4, मग 6, मग 9. पण मला सांगा, ही संख्या तुमची समसंख्या आहे का रे बाळा? समसंख्या नाही. आता तुम्हाला काय पाहिजे? समसंख्या. तर या जे काही शेवटचा अंक आहे, शेवटचा जो काही अंक आहे त्याच्या आधीचा अंक पाहायचा. तो आधीचा अंक काय बाळा? 6. आणि 6 सम आहे ना, तर त्यांची अदलाबदल करून टाकायची. 9 लिहायचं 6च्या ठिकाणी, 6 लिहायचा 9च्या ठिकाणी. म्हणजे तुमचं उत्तर किती राहणार? 2, 4, 9, 6. हा तुमची काय आहे? अशी संख्या आहे जी लहानात लहान समसंख्या आहे. कुणापासनं? 2, 4, 9, 6 पासनं बनलेली. काही डाऊट? अरे सगळ्यांना अक्षदा मिळाल्यात का? तर शुभमंगल. चला दुसरा प्रश्न पाहूया. तूप टाका. पहा रे बाबा. प्रश्न असा आहे की 2, 4, 9, 8 अंकापासून, लक्ष दे, कोणापासून बाळा? 2, 4, 9, 8 लहानात लहान कोणती संख्या पाहिजे? तर पहिले लहानात लहान संख्या काढूया. सांगा बरं. 2, मग 4, मग 8, मग आता हे संख्या स्वतः विषमच आहे का सम नाही आहे? स्वतः विषमच आहे ना. जर शेवटी बाळा विषम संख्याच आहे तर ती पूर्ण संख्या विषमच राहणार आहे ना. म्हणजे मला अदला बदल करायची काही गरज आहे का इथे? नाही. डायरेक्ट म्हणायचं उत्तर हीच ती संख्या आहे, विषम संख्या.
समजलं का? कधी कधी डोकसा खराब करण्यासाठी अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला दिले जातात, हे लक्षात घ्या. काय डाऊट कोणाला? थोडसा तरी. नेक्स्ट प्रश्नाकडे जातोय बाळा. बघा, नेक्स्ट प्रश्न असा म्हणतोय की 2,4,9 2, 4, 9, 7 या अंकापासून मोठ्यात मोठी विषम संख्या कशी बनवायला म्हणते. तर आता पहिले मोठ्यात मोठी संख्या तर पहिले काढू आपण. सांगा बरं, मोठ्यात मोठी संख्या कुठली आहे बाळा? 9 पासून सुरुवात होणार मोठ्या संख्येपासून. 9, 7, 4, 2 झालं की नाही? पण त्यांनी काय विचारलं तुम्हाला? विषम संख्या विचारलं. ही विषम आहे का बाळा? ही विषम नाही. का? कारण की शेवट टकल्यापासून आहे ना. कोणापासून आहे? टकल्यापासून. तर जेव्हा आता शेवट टकल्यापासून आहे, मला शेवट कोणापासून करावं लागेल? विषम संख्येपासून. तर विषम संख्या कुठे दिसते? त्याच्या बाजूला आहे का? नाही. बरं, त्याच्या बाजूला आहे का? हो आहे. तर मी त्या दिवशीच सांगितलं होतं की यांची अदलाबदल करायची नाही. जर तुम्ही तसं केल्या आणि 9, 2, 4, 7 असं उत्तर दिलं तर हा सरासर काय होऊन जाणार? चुकीचा होऊन जाणार. मी काय म्हटलं होतं? जितके कदम, जसं आता तुम्ही होतं बघा, इथे हा मिटवून देतोय मी, तुम्ही लिहून ठेवून द्याल तसं करायचं नाही म्हणून. लक्ष दे बाळा. ये देखो, ये जितने भी कदम, कितने कदम आप सामने गए? 2 कदम ना. तर त्या दोन्ही कदमला समोर न्यायचं. म्हणजे कसं? 9च्या नंतर हा 42 आकडा जसंच्या तसं लिहिणे बाळा. समजलं? आणि या 7ला सगळ्यात शेवटी नेणे. म्हणजे हे तुमची संख्या काय झाली बाळा? विषम संख्या आहे, जी की मोठ्यात मोठी याच अंकापासून बनलेली आहे. काय डाऊट? काय डाऊट? गलतीने पण असं करायचं नाही. कसं? 9, 2, 4, 7 हा चुकीचा होणार. समजलं बाळांनो? काही डाऊट आहे कोणाला? थोडस तरी जल्दी. तो नेक्स्ट एग्जाम्पल के तरफ जाते हैं. देखो, ओ माय गॉड. तर काय महत्वाच्या नोट्स आहेत इथे? तर महत्वाच्या नोट्स काय लक्षात ठेवाल बाळा? जेव्हा केव्हा तुम्ही मोठ्यात मोठी संख्या बनवता, मोठी संख्या बनवायची असेल तर मोठ्या अंकांपासून सुरुवात करणे, आणि जर लहानात लहान संख्या बनवायची असेल तर लहान अंकांपासून सुरुवात करणे. बस, तोच तर अभ्यास केला ना आपण. हे नोट लिहून ठेवून द्याल नंतर. ठीक आहे? अरे मोठ्या अंकांची, अगर सपोज मोठी संख्या मला बनवायची होती, मी मोठ्या अंकांपासून सुरू करत होतो ना, आणि लहान संख्या मला बनवायची होती लहानात लहान, तर लहान अंकापासून सुरू करत होतो. बस, तिथे तुम्हाला घोड कुठे करतील? ते सम किंवा विषम संख्येमध्ये. बस. तर ते आपल्याला माहितच आहे. सम कोणाला म्हणतो रे आपण? ज्या संख्येच्या शेवट 0, 2, 4, 6, 8 या अंकापासून होतो त्यालाच तर आपण म्हणतो ना बाळा. बरोबर आहे? काही डाऊट? चला समोर जाऊया. बघा बाळा, नेक्स्ट टॉपिक कडे जाऊया. सन्न पिकअप द न ऍव्हरेज. हे कावजी प्रेसिडिंग ऑड नंबर, प्रेसिडिंग इवन नंबर. कावजी हा कोई टेन्शन नाही, आपण पडेंगे ना दिमाग खराब. बघा बाळांनो, या टॉपिकवर आधारित आजपर्यंत प्रश्न विचारण्यात आलेले नाही या गेल्या 3-4 वर्षापासून. पण काही गॅरंटी नाही नवोदयची आता विचारेल तर. पण या स्वरूपाचे कुठे ना कुठे मिक्सिंग तुम्हाला करून तो प्रश्न विचारू शकतोय. म्हणून ते शब्द कुठे ना कुठे तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, बघा लक्ष द्या. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे काय? की प्रेसिडिंग म्हणजे काय? तर प्रेसिडिंग नंबर जनरली म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? प्रेसिडिंग नंबर. काय असते बाळा प्रेसिडिंग नंबर? तर आधीची म्हणजे अगोदरची म्हणजेच पूर्ववर्ती संख्या. काय असते? पूर्ववर्ती संख्या. आधीची, अगोदरची, पूर्वीची संख्या म्हणजे काय? प्रेसिडिंग नंबर, पूर्ववर्ती संख्या. तुम्हाला इंग्लिश मध्ये राहणार नाही, तुम्हाला मराठीमध्ये राहणार. काय काय शब्द राहू शकतात?
आधीची संख्या किंवा अगोदरची संख्या किंवा पूर्ववर्ती संख्या बाळा. ठीक आहे, लक्ष द्या मी काय म्हणतोय ते. तर जर तुम्हाला समजत नसेल तर आता बघा, जर मी म्हटलं तुम्हाला 98 म्हणजे 98, ओके, 98 च्या आधीची संख्या किंवा अगोदरची संख्या किंवा पूर्ववर्ती संख्या. ठीक आहे, जास्त शब्द हा उपयोगात होते बाळा, पूर्ववर्ती, कारण की तुम्हाला आधीची संख्या किंवा अगोदरची संख्या हा शब्दाबद्दल तर माहिती आहे ना, पूर्ववर्ती संख्याबद्दल माहिती नाही. तर पूर्ववर्ती संख्या म्हणजे तीच आधीची म्हणजेच अगोदरची. तुम्हीच सांगा 98 च्या आधीची संख्या कोणती आहे रे? झालं उत्तर. झालं उत्तर, बस खतम काम. तुम्हीच, अरे बघा ना रे, आधीची संख्या म्हणजे जसं बघा 1 2 3 4 5. तुम्हीच सांगा 5 च्या पूर्ववर्ती संख्या कोणती? 3 ची पूर्ववर्ती संख्या कोणती? 2 ची पूर्ववर्ती संख्या कोणती? सीधा सीधा काय लक्षात ठेवाल, आधीची संख्या म्हणजे पूर्ववर्ती संख्या. बस समजलं? काही डाऊट? पक्का? चला, जर आता मी थोडासा प्रश्न चेंज केला बघा, त्याच्यामध्ये दुसरा टॉपिक काय असते, प्रेसिडिंग ऑड नंबर. म्हणजे काय, तर आधीची, लक्ष दे बाळा, आधीची किंवा अगोदरची किंवा पूर्ववर्ती, लक्ष दे, पूर्ववर्ती ऑड नंबर म्हणजे काय बाळा, तर विषम संख्या. समजलं प्रश्न? आता बघा मी प्रश्न देतोय तुम्हाला, म्हणजे डाऊट क्लिअर होऊन जाणार तुमचा. जर मी म्हणेल, लक्ष दे इकडे, ए गुडिया पहिले लिहून घ्यायचं म्हटलं नाही आहे मी, लक्ष द्या. काय, जर प्रश्न मी म्हटलं बाळांनो तुम्हाला की 97 म्हणजे 97 च्या आधीची किंवा अगोदरची किंवा पूर्ववर्ती संख्या, पूर्ववर्ती विषम संख्या कोणती? अरे वारे मेरे बच्चे, एक नंबर. सरळ सरळ 97 च्या तुम्ही आधीची संख्या विचार करता, ती कोणती? 96. पण ही चालणार का? काऊन? कारण की ही संख्या काय आहे बाळा, सम आहे. मला काय पाहिजे? विषम. तर त्याच्या आधीची पण संख्या द्यायची, मग म्हणजे किती? 95. हा चालेल का? हो. का बरं? कारण की तीच विषम आहे. असं प्रश्न विचारतो. समजलं बाळा? समजलं? ठीक आहे. अजून यामध्ये काय प्रश्न विचारला जाऊ शकते? लक्ष दे. जर त्यांनी विचारलं तुम्हाला दुसरा प्रश्न की 95 म्हणण्यापेक्षा 96 च्या पूर्ववर्ती, 96 ची पूर्ववर्ती विषम संख्या सांगा. तर काय राहणार? पटापट सांगा. बस 96 च्या आधीची कोणती रे? 95. तर विषम आहे ना, खतम का? समजलं? समजलं? यामध्ये कोणतं विचारलं जाऊ शकते? अजून नेक्स्ट प्रश्न पहा, प्रेसिडिंग इवन नंबर. कोणती? प्रेसिडिंग इवन म्हणजे काय? पूर्ववर्ती, पूर्ववर्ती काय? समसंख्या म्हणा. पूर्ववर्ती समसंख्या काय असते? पूर्ववर्ती समसंख्या बाळांनो, सम पाहायचं फक्त, बस. मला सांग, जर मी तुम्हाला म्हटलं, बघा रे बाळा बघा, जर मी तुम्हाला प्रश्न म्हटलं 358 ची पूर्ववर्ती समसंख्या सांगा. गुड. समसंख्या सांगा म्हणजे काय कराल तुम्ही? आधी सगळ्यात पहिले काय करायचं? ती संख्या लिहून टाका. त्याच्या आधीची म्हणजे पूर्ववर्तीच होतो. त्याच्या आधीची संख्या म्हणजे पूर्ववर्ती ना रे बाळा. आधीची तर ही कोणती राहणार? 357. पण 357 काय आहे? हे आहे का? ही तर विषम आहे. पण विचारलं काय त्यांनी? सम. विचारलं काय? सम विचारलाय, तर सम चालेल का?
सॉरी विषम चालेल का? नाही. त्याच्या आधीची संख्या कोणती बाळा? 300. अरे काय केलं, सॉरी. त्याच्या आधीची संख्या कोणती बाळा? तर 356. 56. हा काय आहे? 57 होता. काही डाऊट? काही डाऊट कोणाला? थोडस तरी? पक्का समझलं? चला तो समोर जाऊया. अरे तो ये मिल जाएगा, आप लोगों को वीडियो मिल जाएगा. ये सब चीजें हो चुकी है ना अपने, इसलिए मैं इतना फास्ट ले रहा. अगर ये हुआ नहीं रहता तो मैं इतना फास्ट लिया रहता क्या? लिखना ही है पक्का, लेकिन घर पे लिखिएगा. अरे भाई कैसे रे बाबा ये बच्चे हैं? देखो नेक्स्ट सवाल आपके सामने काय आहे प्रश्न? अरे रे नेक्स्ट टॉपिक आहे बाळा सक्सिडिंग. काय आहे? सक्सिडिंग. काय असते रे बाळा सक्सिडिंग नंबर? नंतरची. याच्या आधी काय बघितलं आपण? आधीची संख्या म्हणजेच काय? अगोदरची म्हणजेच काय? पूर्ववर्ती. आता जे आहे ना बाळा ते आहे ए माता, आता काय आहे? सक्सिडिंग म्हणजे नंतरची संख्या, म्हणजे समोरची संख्या, म्हणजे पुढील संख्या, म्हणजे उत्तरवर्ती संख्या. बाळांनो इथे तुम्ही नेहमी एक लक्षात ठेवायचं, ह्या सोप्या गोष्टी तुम्हाला नाही विचारतील. हा आणि हा तुम्हाला काय म्हणतील? उत्तरवर्ती संख्या सांगा. त्याचा मीनिंग काय होतो बाळा? तोच होतो समोरची संख्या किंवा नंतरची संख्या. सांगा बरं तुम्ही फटाक से 3 ची उत्तर वरती संख्या कोणती राहणार? 4. 3 च्या नंतर येणारी 4. 99 ची उत्तरवर्ती संख्या कोणती? सत्यानाशी काम. चला बरं सक्सिडिंग ऑड नंबर याचा मीनिंग काय होणार बाळा? सक्सिडिंग ऑड नंबर म्हणजे काय? उत्तरवर्ती विषम संख्या. आता हे काढणं बहुत मोठी गोष्ट आहे का आमच्यासाठी? पहा बरं, जर मी प्रश्न तुम्हाला म्हटलं सांगा 5 म्हणण्यापेक्षा बघा 6 ची उत्तरवर्ती विषम संख्या काय राहणार? 6 च्या समोर कोणती येते? बस झालं उत्तर. आणि जर मी तुम्हाला म्हटलं 5 ची उत्तरवर्ती विषम संख्या सांगा. बाबा सर तोही 7. अरे भाऊ 5 च्या समोर 6 येते, पण 6 काय आहे? सम आहे. ते चालणार का? नाही. म्हणून उत्तर तुमचं किती? काय डाऊट रे? काय डाऊट रे? अरे सबको बात समझ में आई क्या? तो बोलो भारत माता के. चलो अब अगर सपोज मैं आपको बोलू सक्सिडिंग इवन नंबर, याचा मीनिंग काय असतो रे मराठीमध्ये? उत्तरवर्ती समसंख्या. कोणती संख्या? तुम्हीच सांगा रे बाळा. जर मी म्हटलं 7 ची उत्तरवर्ती संख्या कोणती? 7 ची उत्तरवर्ती समसंख्या म्हटलं मी, समसंख्या 8. आणि जर मी आता म्हटलं तुम्हाला काय प्रश्न बघा, जर मी प्रश्न घुमवलं आणि तुमच्यासाठी म्हटलं 3 से, लक्ष द्या ना, 358 ची उत्तरवर्ती संख्या सांगा. 360. बघा समोर जर जाणार ना समोरची संख्या तर 3 से काय होतो? 59 होतो. पण ती काय राहणार? विषम राहणार. आपल्याला काय पाहिजे? सम. म्हणून काय उत्तर राहणार? 359 नाही. कोणता? त्याच्या समोरची. का बरं हे नाही? कारण की हे विषम आहे. म्हणजे आपल्याला काय पाहिजे होता? सम. अरे उत्तरवर्ती सम नाही लिहिलं का मी? समसंख्या. तर ती काय राहणार? 360. काही डाऊट आहे बाळा? थोडसा तरी? उलूसा तरी? पक्का? तो चलो सामने जाते हैं नेक्स्ट. अरे ले 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 ले
नहीं। अब सबसे इंपॉर्टेंट सवाल, अब जितने भी हम लोगों ने टॉपिक पढ़ा है आतापर्यंत, जितका पण आपण टॉपिक अभ्यास केला ना बाळा, त्यावर आधारित प्रश्न बघूया नवोदय मध्ये कसे विचारतात ते. ओके, बघा बाळांनो, आता जे आपण प्रश्न डिस्कस करणार आहोत ते सगळेचे सगळे प्रश्न नवोदय समितीमध्ये कुठे ना कुठे विचारण्यात आलेले आहेत आणि अशाच प्रकारचे, अशाच स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारला जातात. ठीक आहे, है ना? म्हणून व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने प्रत्येक प्रश्न समजून घ्या. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतोय रे? सोपा वाटतोय? डिफरन्स बिटवीन द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर अँड द लार्जेस्ट 1 डिजिट नंबर इज. सर अंग्रेजी नाही, काय पाहिजे? मराठी. एकच मिनिट बाळा, बस, है ना, 1 मिनिट. हा, आता बघा काय प्रश्न. सर्वात लहान 3 अंकी संख्या आणि सर्वात मोठी 1 अंकी संख्या यात फरक किती म्हणते? काय म्हणतोय? यात फरक किती? मला सांग रे बाळा, इकडे लक्ष दे. मी काय म्हटलं प्रश्न, की सर्वात लहान 3 अंकी संख्या आपल्याला माहित आहे का? हो, तर सर्वात लहान 3 अंकी कोणती संख्या असते रे? 1 टकल्या टकल्या. त्याच्यानंतर सर्वात मोठी 1 अंकी संख्या कुठली असते बाळा? सर्वात मोठी 1 अंकी, सांगा. 1 अंकी बये. हा, सर्वात मोठी 1 अंकी 9 राहते बाळा. 9 से 99 बाळा 3 अंकी असते. ठीक आहे, सर्वात मोठी 1 अंकी विचारलं त्याने, यांचा फरक म्हणतोय. आणि फरक म्हणजे काय रे बाळा? मायनस. त्याला डिफरन्स तुम्ही म्हणतात. ते कधी पण मोठ्यामधून काय असते? लहान. मायनस कराल तर उत्तर किती बाळांनो? म्हणजे तुमचा उत्तर, अरे सॉरी 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 91. किती येणार? 91. तुमचा उत्तर किती? समजला का आग्रा? आग्रा समजला? चला नेक्स्ट जाऊया. नेक्स्ट प्रश्नाकडे बाळांनो, तुमच्या समोर आहे नेक्स्ट प्रश्न. हो, व्हॉट इज द स्मॉलेस्ट इव्हन नंबर मेड अप ऑफ 7, 4, 5 टकल्या अँड 8? म्हणजे 7, 4, 5, 0 आणि 8 यापासनं बनणारी सर्वात लहान समसंख्या. पण सगळ्यात पहिले मी काय करीन? पहिले लहान संख्या तर काढतो. लहान संख्या सांगा बरं तुम्ही. सुरुवात कुठून करू? टकल्या. 4, 5, 7, 8. पण ही राहणार का? का? कारण की समोरच्या शून्याला अर्थ असते का बाळा? नाही. तर मग काय करा तुम्ही? त्याला चेंज करा. म्हणजे या ठिकाणी हा, त्या ठिकाणी हा. 4, 0, 5, 7, 8 आणि शेवटी 8 आहे म्हणजे सम पण आहे ना? हो, म्हणजे तुमचं उत्तर काय राहणार रे? 4, 0, 5, 7, 8 हा तुमचा उत्तर. काही डाऊट बाळांनो? थोडसा तरी. हा बघा, हा पर्यायामध्ये असतो आणि म्हणूनच आपण फसतो. कारण की जसं दिसतो तसा नसतो, म्हणूनच आपण फसतो. समजला का जी? हा, त्यांना माहित आहे की मुलं कुठे गलती करणार आहेत, ते बरोबर देतात भाऊ. तसेच नाही समजला? नेक्स्ट प्रश्न खतरनाक गा. पहा. ओ माय गॉड. फाइंड द सम ऑफ द लार्जेस्ट अँड द स्मॉलेस्ट नंबर दॅट कॅन बी फॉर्म्ड फ्रॉम 3, 9, 5, 8 and 0. कोई टेंशन लेने का नहीं. 3, 9, 5, 8 आणि 0 पासून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्याची बेरीज विचारलं. तर सगळ्यात पहिले का काढायला लागेल? मोठी संख्या काढू ना आपण. अरे मोठी संख्या काढू ना बाळा. तर मोठी संख्या काय आहे सांगा बरं? यापासनं मोठी. मोठी संख्या कोणती राहणार? 9, 8, 5, 3, 0. हे मोठ्यात मोठी संख्या झाली. मग लहान संख्या सांगा बरं. आता थांबा थांबा. लहान संख्येच्या वेळेस उलटा करायचा. कसा करायचा? टकल्या 3, 5, 8, 9 आणि आम्ही धरतो यांचीच बेरीज करतो.
असा चुकीचा राहणार. का चुकीचा राहणार बाळा? कारण की समोरच्या शून्याला काही अर्थ असतो का बाळा? नाही. तर याला इथे आणि याला इथे. तर मग काय, कुठे काय समोर राहणार? इथे 30. काय डाऊट? अदला बदल केलं मी. ओके. आणि त्यांनी काय म्हटलं रे? बेरीज. तर बेरीज करणं खूप मोठी गोष्ट आहे का रे बाळांनो? नाही. टकल्यानं 9 व 3 न 8 शेवटी 19 कुठं दिसते? ओ माय गॉड. हा तर मेला, हाय मेला. आता सी न डी पैकी उत्तर आहे भाऊ. पूर्ण काळाची गरज नाही. चला आता 5 न 5 10 न 1 बकरा. 119 खतम. पूर्ण उत्तर काढायची गरज बसली का तुम्हाला? बेरीज करत असताना बेरीज म्हणा किंवा वजाबाकी म्हणा, शेवटचे इक्का दुक्का अंक समोर जायचं आणि पर्यायामध्ये जे असते ना त्यासोबत मॅच करण्याचा प्रयत्न करायचा. आपोआप तुमचं उत्तर येतो. जसा हा आला, किती बाळा? हा होणार 9 आणि 9 आणि 3 12. 1 2 9 1 1 9. समजलं? तर तुमचा पर्याय कोणता? डी. कोई डाउट? कोई डाउट किसी को? अरे बोलो भारत माता की. चलो बच्चा, नेक्स्ट एग्जांपल की तरफ जाएंगे हम लोग. डिंग डिंग. द प्रेसिडिंग नंबर ऑफ 8 7 4 7 5. कावजिया 8 7 4 7 5 च्या मागील क्रमांक कोणता? मागील म्हणजे मागचा. तुम्हीच सांगू शकता ना का? हा काय खूप मोठी गोष्ट आहे का? 8 7 4 7 5. प्रेसिडिंग म्हणजे आधीचा. 5 आहे तर काय लिहाल? 8 7 4 7 4. कुठे आहे रे तुमचा उत्तर? काही बोलते का हा? काही. चला पहा नेक्स्ट. नेक्स्ट सक्सेडिंग नंतरची संख्या. याच्या नंतरची संख्या. का प्रश्न आहेत का हे? याच्या नंतरची संख्या काय? 5. म्हणजे 3 6 4 5. कुठे आहे? बी फॉर बाहुबली तुमचा आंसर. क्या ये बात पकड़ में आई क्या बच्चों? सभी को क्या ये बात समझ में आई क्या बच्चा? क्या बात कर रहे हो? पक्का? तो आई होप बच्चा आपको यहां तक समझ में आया होगा, ये दुआ करता हूं. और यहां तक अगर सपोज आपने हमारा वीडियो पसंद किया होगा, हमारा पढ़ाया हुआ कंटेंट आपको अच्छा लगा होगा, तो प्लीज चैनल को सब्सक्राइब कीजिएगा, अपने दोस्तों में भी शेयर कीजिएगा. हमारे साथ जुड़ना चाहते हो, दिए गए नंबर पे आप कॉल करके सारे के सारे चीजें पूछ सकते हो. मिलते हैं बच्चा नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय, नमस्ते.